नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत दुसरा पॉईंट ज्याचं नाव आहे वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. वर्तुळाकार गती कशाला म्हणायचं ते पहिल्यांदा आपण पाहूया. सुरुवातीला गतीपासून सुरुवात होईल. गतीची व्याख्या ही होईल का एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू जाणं, तर त्याला गती म्हणू शकतो आपण, परंतु ती एक्झॅक्ट डेफिनेशन म्हणता येणार नाही. म्हणजेच काय, समजा एखादी वस्तू, आता ही पेनच आहे, ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं नाही पण तीच त्या ठिकाणी गोल फिरत आहे, मग ह्याला गती म्हणता येईल का? हो, ह्याला पण गती म्हणता येईल. कारण गतीची एक्झॅक्ट डेफिनेशन म्हणजे गतीची खरी व्याख्या काय सांगता येईल, सभोवतालच्या परिसराच्या संदर्भात त्याची जागा बदलणं. म्हणजे इथून इथं गेलं तरी जागा बदलली जाते, किंवा आता ही पेनचं हे पार्ट आहे इथला, हे थोड्या वेळानं इकडे येईल, म्हणजे सभोवतालच्या परिसराच्या मानानं जागा बदललं, त्याला म्हणायचं गती. गतीची डेफिनेशन काय होईल, व्याख्या काय होईल, सभोवतालच्या परिसराच्या संदर्भात जर वस्तू त्याची जागा बदलत असेल तर त्यास गती असे म्हणतात. हे 8वीला झालेली आहे व्याख्या. तरी आता त्यानंतर ही गती लक्षात आली. गती म्हणजे काय, सभोवतालच्या परिसरात जागा बदलणं, म्हणजे ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते किंवा वर्तुळाकार कक्षेमध्ये गोल फिरू शकते, हे असे गोल फिरू शकते. आता यानंतर हे वर्तुळाकार गती दोन प्रकारची. वर्तुळाकार गती ही दोन प्रकारची. एक म्हणजे एखादी, आता ही 4 व्हीलर आहे, समजून घ्या, हे 4 व्हीलर बस आहे, हे तिचे चाकं आहेत, ही गाडी जर ही असं गोल फेरी मारत असेल तर ह्याला वर्तुळाकार गती म्हणू शकतो का? म्हणू शकतो ह्याला वर्तुळाकार गती. कारण ही जी बस जी जाणार आहे हे वर्तुळाकार कक्षेत गोल फेरी मारणार आहे, ह्याला पूर्ण गोल फेरी मारणार आहे वर्तुळाकार कक्षेत. आणि आणखी एक दुसरी व्याख्या काय होईल, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या म्हणजे सभोवतालच्या परिसरात जागा बदलणं, म्हणजेच ती वस्तू स्वतःभोवतीच गोल फिरत राहते, म्हणजे असे मुवमेंट करत राहते, स्वतःभोवतीच गोल फिरते. जसं आपण 5 रुपयाचा कॉईन असं गोल फिरवला मग ती तिथंच गोल फिरतो ना, ते असं राऊंडमध्ये गोल फिरत नाही पण तिथल्या तिथंच गोल फिरतो, पण त्यालाही वर्तुळाकार गती म्हणता येतं. म्हणजे वर्तुळाकार गतीची व्याख्या काय सांगता येईल, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या वस्तूस वर्तुळाकार गती म्हणतात. एकतर वर्तुळाकार कक्षेत म्हणजे एकतर अशा कक्षेत गोल फिरायला पाहिजे, किंवा दुसरं म्हणजे तिथं सभोवताली गोल फिरायला पाहिजे, या दोन्हीलाही वर्तुळाकार गती म्हणता येईल. आता पाहूयात, हे वर्तुळाकार गती लक्षात आलं. आता पाहूयात अभिकेंद्री बल. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, आता ही बस वर्तुळाकार फिरत आहे, किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकातलं एक उदाहरण घेऊया. हा दगड बांधलेला आहे ह्या दोरीला, हा दगड बांधलेला आहे ह्या दोरीला, आणि इथून काय केलेलं आहे, हे वस्तू गोल फिरवत आहे, ही वस्तू गोल फिरवत आहे. मग हे गोल प्रयुक्त होत असताना यावर जे बल प्रयुक्त होते ते बल केंद्राच्या दिशेने असते. सुरुवातीला पाहूयात बल प्रयुक्त होणं म्हणजे काय. बल प्रयुक्त, आता फिरायले तर असं म्हणजे वर्तुळाकार कक्षेत, आणि बल कुठं चालले, ह्या केंद्राकडे. हे थोडं ऐकायला थोडंसं विचित्र वाटतं, पण एक पाहूयात, एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. बरं, ही वस्तू गोल फिरत आहे, याचा अर्थ ह्याला त्वरण आहे का? त्वरण म्हणजे काय, वस्तूच्या वेगामध्ये होणारा बदल, म्हणजे v वजा u भागिले t हे सूत्र झालेलं आहे. v म्हणजे त्या वस्तूचा अंतिम वेग, u म्हणजे आरंभ वेग, आणि भागिले त्याला लागणारा कालावधी. जर वस्तू जर गोलाकार गती किंवा वस्तू जर फिरत असेल किंवा वस्तूचं हालचाल करत असेल, आता ही गोल दगड फिरायला आहे किंवा ही बस गोल फिरायली आहे, तर ह्याचा अर्थ ह्याला त्वरण असणारच आहे. म्हणजेच काय, हे त्वरण जे आहे ते याला असतंच, म्हणजे त्वरण आहे ह्याचा अर्थ बल आहे. मग कारण कसं काढणार, त्वरण आहे त्याचा अर्थ बल आहे, म्हणजेच काय, F बरोबर ma हे सूत्र झालं असेल तुम्हाला, न्यूटनचा गतिविषयकचा दुसऱ्या नियमामध्ये आहे, हे 9वीला आहे. म्हणजे F म्हणजे बल,
एम म्हणजे वस्तुमान, ए म्हणजे त्वरण. ए तर आता असं काढलेलं आहे, ए त्वरण म्हणजे हे वेगावर अवलंबून असतं. म्हणजे हे दगड जो आहे किती गतीने फिरतो किंवा कमी गती जास्त गती हे गतीमध्ये होणारा बदल हे म्हणजे ए. एम म्हणजे त्या दगडाचं असणारं वजन वस्तुमान आणि ह्या दोघाचा गुणाकार केला तर काय होतं, बल मिळतं. म्हणजे ह्याला बल आहे. जर वर्तुळाकार कक्षेमध्ये जर वस्तू गोल फिरत असेल तर त्याला बल 100% असणारच आहे. वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असेल. आता बल प्रयुक्त कधी होणार नाही त्याचं पण एक उदाहरण घेऊन सांगतो. समजा वस्तू सरळ रेषेत आहे आणि ही गाडी थांबलेली आहे. हे गाडी थांबलेली आहे, ही बस काय केलेली आहे, थांबलेली आहे. हे वस्तू थांबलेली आहे ह्याचा अर्थ ए ची किंमत, ए म्हणजे काय, व्ही ची पण किंमत 0 आहे, यू ची पण किंमत 0 आहे. कारण वस्तू स्टॉप आहे, स्टेबल आहे, थांबलेली आहे. म्हणजे ह्याला गतीच नाही, गती नाही म्हणजे ह्याची किंमत 0. म्हणजे इथं जर किंमत 0 भागिले टी असेल तर इथं 0 किंमत होईल. म्हणजे इथं ए ची किंमत 0 होईल. म्हणजे यम गुणिले ए म्हणजे हे 0, 0 गुणिले एम म्हणजे 0. म्हणजे एफ ची किंमत काय येईल, 0. म्हणजे बल प्रयुक्त होईल का, नाही. हे मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवलं मी. म्हणजे एखादी जर वस्तू जर गती नसेल किंवा थांबलेली असेल, आता ही पेन आहे, ही अशीच थांबलेली आहे, तर ह्याच्यावर बल प्रयुक्त होईल का, होणारच नाही. कारण ही वस्तू कशी आहे, थांबलेली आहे. कारण ए ची किंमत किती झाली तर 0 झाली. ए ची किंमत 0 झाल्यामुळं एफ ची किंमत काय झाली, 0 झाली. म्हणजे यावर बल प्रयुक्त नाही. म्हणजेच काय मला सांगायचं आहे, जर वस्तू सरळ रेषेत असेल तर एफ ची किंमत 0 असू शकते. आणि जर वस्तू वर्तुळाकार कक्षेत फिरत असेल तर त्याची किंमत कधीच 0 नसते. म्हणजे त्याच्यावर बल प्रयुक्त होतच असते. म्हणजे हे जे शब्द दिलेला आहे इथं, बल प्रयुक्त होत असते वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने. आता हे बल केंद्राच्या दिशेनेच कसं काय, इथं जी आहे आता ही दोरी जी आहे टाईट आहे, ह्यालाच म्हणायचं टेन्शन फोर्स, ह्यालाच म्हणतात टेन्शन फोर्स. किंवा एक उदाहरण देऊन सांगतो, जर हे दोरी जर टाईट पकडलेली असेल, जर ही दोरी टाईट पकडलेली असेल तरच ह्या दगडाला काय करता येते, वेग कमी जास्त करता येते आपल्या हातानं. हे फिरवत असताना वेग कमी जास्त करू शकतो. कशामुळं, ही दोरी जर टाईट असेल तर. समजा दोरीच लूज आहे, हे दोरीच अशी लूज आहे, अशी आहे, ह्यावर बल प्रयुक्त होईल का, बल प्रयुक्त होणार नाही. 100% बल प्रयुक्त होणार नाही. म्हणजे ह्याचा बलाची दिशा कशावर अवलंबून आहे, या केंद्रावर. म्हणजे ह्या दगडाची स्पीड कमी जास्त कशावर अवलंबून आहे, ह्या केंद्रावर. म्हणजे केंद्र कमी जास्तपणा करू शकतो. हे झालं काय, म्हणजे वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. हे केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होते म्हणूनच ह्याला म्हणायचं अभिकेंद्री बल. केंद्र आलं इथं. अभिकेंद्री बल म्हणजेच काय, वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जर वस्तू वर्तुळाकार कक्षेत फिरत आहे आणि त्याची जी बलाची दिशा आहे ती कुठं आहे तर केंद्राच्या दिशेने आहे, तरच त्याला म्हणायचं अभिकेंद्री बल म्हणायचं त्याला.